नमस्कार. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिल आणि महत्त्वाची बातमी ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्या युतीची घोषणा पुढच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. युतीची घोषणा पत्रकार परिषदेमधून करायची की भव्य मेळावा घेऊन करायची या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंची सेना आणि मनसे नेत्यांची BMC संदर्भात अंतिम बैठक पार पडली. येत्या 2 दिवसांमध्ये दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झाले. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटे यांना अटक होणार आहे. अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारलेला आहे. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झाले. अखेर कायद्याच्या बालेकिल्ल्यातील पोलीस दुसऱ्या दिवशी कोकाटेंना अटक करायला निघाले. कोर्टाच्या निकालानंतर जवळपास 26 तासांनंतर अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस पथक मुंबईच्या दिशेने निघालं. दरम्यान माणिकराव कोकाटे अद्यापही लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. कोर्टाचं अटक वॉरंट जारी होऊनही बालेकिल्ल्यातील पोलिसांना मुंबईला निघण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. कोकाटेंच्या अटकेची कारवाई डॉक्टरांच्या निर्देशावर अवलंबून राहणार आहे. डॉक्टरांनी परवानगी दिली तर पोलीस कोकाटे यांना अटक केल्यानंतर नाशिकला घेऊन जाऊ शकतात. डॉक्टरांनी परवानगी न दिल्यास कोकाटे हॉस्पिटलमध्येच राहतील आणि त्यांच्या वॉर्ड बाहेर पोलीस तैनात राहू शकतात. नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे. 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे. NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान शुक्रवारी कोकाटे यांच्या प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी आहे. हायकोर्टात कोकाटेंना दिलासा मिळाला तर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे कोकाटे पोलिसांच्या कचाट्यातून वाचतील. दरम्यान अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलाय. कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. नियम असा आहे की त्यांना 2 वर्षाची सजा झालेली आहे. त्यांना आमदारकीचाही त्या ठिकाणी त्यांना डिस्क्वालिफाय केलं पाहिजे. मंत्री तर ते जाणारच होते. त्यांना कधीही कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. होणारच ना. त्या कायद्यामध्ये त्यांनी आपल्या पदाचा जो दुरुपयोग केलेला आहे ते आता सिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे ती अटक होणारच. कोर्टाने जो निर्णय दिला त्या कोर्टाचा मान सन्मान ठेवलेला आहे कोकाटे साहेबांनी आणि त्यानुसार त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे आमच्या सरकारनं दाखवून दिलेलं आहे. नवाब मलिक जेलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा दिला नव्हता. केजरीवालने सुद्धा जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा दिला नव्हता. पण तो आमचा पक्ष हा कायद्यानं चालणारा, कायदे पाळणारा असल्यामुळं आणि कोकाटेने राजीनामा दिला असल्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की मुख्यमंत्री लगेच तो मान्य करतील. नुसता मंत्री आहे म्हटल्यावर एवढं सगळं होऊन सुद्धा काय माणिकराव कोकाटेंना अटक होतीये का? खरंच एवढा रक्तदाब वाढला असेल का? अचानक कसे काय आजारी पडले? अचानक आजारी पडू शकतो का माणूस? मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण सत्तेमध्ये असलेल्या लोकांना वेगळा न्याय या देशात असतो दुर्दैवाने, आणि विरोधी पक्षावर वेगळा न्याय असतो. पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते. आणि ही खरं तर लढाई कुठल्या व्यक्तीबद्दल नाहीये, एका लेकीची ही लढाई आहे. एका लेकीनी तिच्या वडिलांसाठी लढलेली आहे. त्या मुलीची खूप वर्षाची ही लढाई आहे. आणि आता उद्या मला असं वाटतं, उद्या जेव्हा खरंच पूर्ण ऑर्डर येईल तेव्हाच आपल्याला खरं कळेल की काय परिस्थिती आहे. कोकाटेंच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही, कायद्यात पायदळी तोडण्याची भूमिका आहे. या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल, पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नक्कीच खाली झुकलेली आहे. उद्या कुणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत, म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील. कारण कितीही मोठा गुन्हा केला, काही केलं तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल.
जर त्यांचा आमदारकी रद्द करण्याची त्यांनी जी प्रोसेस आहे ती जर विधिमंडळाने चालू केली नसेल, दुर्दैव म्हणायला लागेल. 48 कोटीची संपत्ती, ज्याच्यात 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमीन, 2 कोटीचं सोनं, हे असं असताना जर आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका तो माणूस चोरत असेल, लाटत असेल आणि आज त्याच्याकडे इतके पैसे आहेत की तो लीलावती सारख्या श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः ऍडमिट होऊन घेतो, वेळ काढूपणा जो सरकार करताय ना, तो संताप येण्यासारख्या गोष्टी आता सरकार करते. माणिकराव कोकाटेबद्दल कोर्टाने जो काय निकाल दिलेला आहे त्या निकाला संदर्भामध्ये त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सर्व अजितदादा निर्णय घेतील. जी आता माहिती प्राप्त झाली त्यांचं अधिकार काढण्यात आले किंवा त्याचं खातं काढण्यात आलेलं आहे. आणखी अंतिम निर्णय काही झालेला नाही आहे असं एकंदर दिसतंय. परंतु याचा सर्व निर्णय घेण्याचे अधिकार अजितदादाला असल्यामुळं त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. जे मंत्री जे आहेत कोकाटे हे कालपासून आउट ऑफ कव्हरेज एरिया होते. त्यांचा कुठेही थांगपत्ता नव्हता, ते कोणालाही भेटत नव्हते आणि ते आता सारखा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, अजित पवारांना फोन करतायत आणि बचावच्या त्या ठिकाणी आरोळ्या ठोकत आहे आणि हेही म्हणत आहेत की तुम्ही काळजी करू नका, डटे रहो, हम तुम्हारे साथ है. पार्थला आम्ही आज जाऊ दिलं नाही, तुम्हालाही आज जाऊ देणार नाही, अशा प्रकारची गावी त्या ठिकाणी सरकार हे कोकाटेंना भरत असल्याचं देखील आम्हाला आमच्या निदर्शनास आलेलं आहे. मुंडे आणि शहांच्या भेटीनंतर पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतल्यास सुप्रिया सुळे यांनी याला विरोध केलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये उपोषणाचा इशारा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंडेंच्या विरोधामध्ये अंजली दमानिया सुद्धा बावनकुळेंना भेटले आहेत. धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर पुन्हा मंत्रिपदाच्या चर्चांनी जोर धरलाय. एका ठिकाणी सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंचं खातं काढून घेतलंय, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. वाल्मिक कराड प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद केलंय आणि सध्या मुंडे मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंनी विरोध केल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, संतोष भाऊची हत्याच्या मागच्या षडयंत्रात ज्यांचा राजीनामा तुमच्यात सरकारने गेला अशा व्यक्तीला भेटणं हे किती योग्य अयोग्य की अमितभाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही. या संदर्भातला त्यांनी अगोदरच वेळ मागितली होती, ती नेमकी काल मिळाली. त्याच्यामुळे माणिकरांच्या बाबतीमध्ये कन्व्हिक्शनचा निर्णय परवा आणि काल भेट हा निवड योगायोग आहे. यापेक्षा त्याच्यामध्ये काय आहे असं मी काय त्या ठिकाणी मानत नाही. धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही. धनंजय मुंडेंनी काय करावं हे मी कसं काय ठरवू शकते. कदाचित बोलाफुलाला पण गाठ पडली असेल की धनंजय मुंडे त्या ठिकाणी, कारण त्याच वेळेला अजून एक तिसरी घटना घडत होती. हा प्रश्न जर तरचा आहे. धनंजय मुंडे काल अमित शहाला भेटले, त्याच्यावर हे सगळं वादळ उठलेलं आहे. ते कोणत्या कारणास्तव भेटले याबद्दलचा खुलासा धनंजय मुंडे स्वतः करू शकतात. त्याच्याहून ज्या काही चर्चा रंगतायत त्याला मला वाटतं आता कोणताही अर्थ नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू असून ठाकरेंच्या शिवसेनेनं याला विरोध केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत शरद पवार यांना भेटले. दादांची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असं संजय राऊत यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र लढण्यावर मवियात ठिणगी पडली. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र लढण्याला संजय राऊत यांनी विरोध दर्शवलाय. अजित पवारांची युती म्हणजे भाजपशी हात मिळवणी असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. राऊत यांनी अजित पवारांवर भाजपचे हस्तक असल्याचा हल्लाबोल केलाय. दरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर अर्धा तास भेट घेतली. अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी करणं असं मी मानतो. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील.
ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादीसोबत आमची युती झाली अशी घोषणा देखील करून टाकतील. कारण उद्धवजी ठाकरेंना घरात बसून ठेवायचं, पक्षाची सूत्र सगळी आपल्याच हातात ठेवायची, हा संजय राऊत यांचा एक प्रकारे डाव आहे. दरम्यान अजित पवारांच्या बैठकीत नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा केल्याची माहिती आहे. अजित पवारांकडून असा प्रस्ताव शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असल्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. भाजपनं नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर ठेवलंय. तेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान 2 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी खासदारांसोबत अमित शहांची दिल्लीत भेट घेतल्यानंही वेगळ्या चर्चांना हवा मिळाली. महायुतीमध्ये 77 जागांवर चर्चा सुरू असून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं 150 जागांवर एकमत झालंय. मुंबईमधला 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर महायुतीच्या मुंबई फॉर्म्युल्यामधून राष्ट्रवादी बाहेर आहे, कारण नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये युती करण्यास भाजपनं नकार दिलाय. मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे 150 जागांवर एकमत झाले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि उदय सामंतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे. ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे. या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे. जागा किती कोण लढतंय याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार ते आम्ही 100% जिंकणार. महायुतीच्या याच बैठकीत मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको शिंदेच्या नेत्यांची मागणी. 2017च्या आधारावर जागावाटप करणं योग्य नाही, शिंदे सेनेचं मत. मुंबईत शिंदेचे नेते 125 जागांसाठी आग्रही, भाजपही 130 ते 150 जागांसाठी आग्रही. बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केला. याचवेळी मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणं घेणं नसल्याचं म्हणत अमित साटमांनी कडाडून विरोध केलाय. तर महायुतीतल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याची भूमिका सुनील तटकरेंनी बोलून दाखवली आहे. आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही. नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नवाब मलिक आहेत. आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेश अध्यक्ष म्हणून चर्चा करेन. नवाब मलिक हे आमचे शत्रू आहेत असं आम्ही पूर्वी जाहीर केलेलं आहे. नवाब मलिकासाठी युती तुटते ना. आम्ही एकीकडे राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारायच्या, दुसरीकडे नवाब मलिक सरकारने घ्यायचं हे आम्हाला परवडणार नाहीये. यांना नवाबबाईंची लेख चालते पण नवाबबाई चालत नाही, हे जरा जादावर आहे. नवाबबाई यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतात. हा कुठला न्याय? नवाबबाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांचा अपमान आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेचं 10,000 कोटींचं बजेट आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय. नगरसेवक फोडण्यासाठी आधी 5 कोटी दिले, आता लढण्यासाठी 10 कोटी देणार असं राऊत म्हणाले. तर केवळ आरोप करणं हा एकमेव मार्ग त्यांच्याकडे राहिलाय असा पलटवार खासदार नरेश मस्केने केलाय. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते. विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांना ते घाबरलेले आहेत. केवळ आरोप करणं हा एकमेव मार्ग त्यांच्यासमोर राहिलेला आहे. चुकीच्या पद्धतीने आरोप करणं, लोकांमध्ये गैरसमज पसरवणं, अशा पद्धतीचं काम चालू आहे.